नमस्कार मित्रांनो, आज आपण त्या विषयावरती बोलणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक बातमी व्हायरल होत आहे की 60 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अनेक महिलांना वाटत आहे की आता त्यांचे पैसे बंद होणार, हप्ते थांबणार आणि त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाणार. पण या सगळ्यामागचं खरं वास्तव काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी लक्षात घ्या, शासनाकडून अजून कोणतीही अंतिम अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर किंवा GRमध्ये 60 लाख महिलांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे अनेक मेसेज हे अपूर्ण माहितीवरती आधारित असू शकतात. आता प्रश्न येतो की मग अशा बातम्या का पसरत आहेत? त्यामागे कारण म्हणजे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास उशीर होत आहे. काही महिलांना मार्चचा हप्ता मिळाला पण एप्रिलचा आलेला नाही. काही महिलांना फेब्रुवारीनंतर पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे लोकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की कदाचित त्या महिलांना अपात्र ठरवलं असेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जर तुम्हाला आधीचे हप्ते मिळाले असतील तर तुम्ही पूर्णपणे पात्र आहात असा निष्कर्ष लगेच काढता येत नाही. कारण अनेक वेळा DBT प्रक्रिया बॅचमध्ये चालते. काही जिल्ह्यांमध्ये पैसे आधी जातात तर काही जिल्ह्यांमध्ये नंतर जातात. त्यामुळे एवढा काय विचार करायची गरज नाही. अनेक महिलांनी आता महिला व बालविकास विभागामध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. काही जणी कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन कार्यालयामध्ये जात आहेत. पण अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्यांच्याकडे अजून कोणतीही नवीन अधिकृत सूचना आलेली नाही. त्यामुळे विनाकारण धावपळ करू नका. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला पैसे येऊ शकतात आणि कोणाला नाही. जर त्या महिलांची बँक लिंकिंग व्यवस्थित आहे, आधारचे लिंक पूर्ण आहे आणि अर्जामध्ये मोठी चूक नाही, त्या महिलांना पुढचे हप्ते मिळण्याची शक्यता जास्त आहे. काही महिलांच्या अर्जामध्ये नाव, जन्मतारीख किंवा बँक डिटेल्समध्ये त्रुटी असू शकतात. त्यामुळे त्यांचे पैसे तात्पुरते अडकू शकतात. काही महिलांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये 1,500 रुपये किंवा थकीत हप्ते जमा होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे जर 2 महिन्याचे पैसे प्रलंबित असतील तर काहींना 3,000 रुपये एकत्र देखील मिळू शकतात. पण बहिणींनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फेक कॉल्स आणि फेक मेसेजपासून सावध राहा. काही लोक महिलांना फोन करून सांगत आहेत की तुम्ही पात्र झाला आहात, पैसे सुरू ठेवायचे असतील तर लिंकवरती क्लिक करा. हे पूर्णपणे फसवणुकीचे प्रकार असू शकतात. तुमचा आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, OTP किंवा ATM माहिती कोणालाही देऊ नका. अधिकृत माहिती फक्त शासनाच्या माध्यमातून स्वीकारा. जर शासनाने भविष्यामध्ये काही महिलांची पात्रता रद्द केली तर त्यासाठी स्पष्ट नियमावली जाहीर केली जाईल. त्यावेळी महिलांना अपील करण्याची संधी देखील मिळू शकते. त्यामुळे घाबरू नका. सध्या तरी सर्वात योग्य निर्णय म्हणजे प्रतीक्षा करणे हेच आहे. आणि अधिकृत अपडेट येईपर्यंत शांत राहा, संयम ठेवा आणि ही माहिती तुमच्या गावातील प्रत्येक महिलेला नक्की शेअर करा, नक्की सांगा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती माहीत होईल. त्याचबरोबर तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.